गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज गुरुवार आहे ना, मला समजून सुट्ट्या लागल्या जेव्हापासून तेव्हापासून काय कुठला दिवस कुठला वार तेच समजून झाले नक्की. आज उठायला थोडा उशीर झाला, 9 तरी वाजले उठायला. तयार झालो. मला आता चित्तवेळ जायचं आहे इलेक्ट्रॉन पावडर आणायला. थकवा वाटतो जरा, त्या पावडर थोडा थकवा जातो म्हणजे तेवढं आणावं. काल महिना गेलो, काल देण्यातच नाही राहिले दवाखान्यात. आता जातो, तापा गाडी देतील का पावडर आणतो. नंतर सामान आणायला जायचं आहे पार्टीचं. आज आहे पार्टी त्याची. A few moments later. चित्रित नाल्यानंतर जेवण गेले, आता अभ्यास करायला बसलोय. मला अभ्यास सुद्धा करू जाणार होतो पण तिकडे माहिती गेलो नाही. मी चित्रित माघारी याच्यावर गेले ते बाकीचे. आलोय हाय घरी, तर अभ्यास करून घेऊ जरा. एक्झाम जवळ आले. 9 तारखेपासून चालू होते एक्झाम, 16 तारखेपर्यंत. त्या टाईममध्ये मी व्हिडिओ टाकू शकणार नाही. आत्ता जरा एक व्हिडिओ बनवतो हिंदी चॅनलसाठी, माझ्या हमली बॉय चॅनलसाठी. त्याची पण स्क्रिप्टिंग चालू आहे आता. तर घसा नीट झाला उद्यापर्यंत तर उद्या व्हिडिओ शूट करायचा. अजूनपर्यंत घसा नीट नाही झाला. स्ट्रेप्सिल्स खातोय, ORS पाणी पितोय. औषध होतं ते पण पितोय, एवढी बाटली होती ती. आणि दुपारी अजून काय करायचं, पटापट घसा नीट करायचा. घसा एकदा नीट झाला तर सगळं होतं नीट. कारण की परवा दिवशी काय झालं, दिदीनं काहीतरी जेवण बनवत होती, उदासला असलं, खोकला बंद झालाय परत चालू झाला. तेव्हापासून वाढलं सगळं. 12 वाजून गेले. करू थोडाफार अभ्यास. बस वाटणं झाले, अंग दुखते, विकनेस वाटते थोडा. ORS नाही, इलेक्ट्रॉन म्हणून तर आणले थकवा जाण्यासाठी. चला करू अभ्यास. Later that same evening. संग्रामच्या शेडवर आमच्या पोरांची पार्टी आहे, तिथं होतो आता. आमच्या इथं लावण्यात पेरायला ट्रॅक्टर आला होता. हरभरा पेरून घेतला आता. तर दुसऱ्या वावरात गेलाय, तिथं पण झालं पेरून वाटतं. तिथून आता ट्रॅक्टर गेला बाहेर. अजून ओलंय वाटतं खाली, उपसा तरी आलाय त्याला. नाही तर पाणी साठलं होतं लय, पेरण्याजोगं तरी झाले. एक मिनिट. हे आता पेरून गेले ह्या वावरात. ही आमची पट्टी लांबडी आहे, पट्टीसारखी लांबडी आहे म्हणून पट्टी नाव ठेवले. आणि हे आमचे शेजारचं वावर. इथं दिसतंय ना पाणी, तेवढंच होतं पाणी. आणि इकडे एक दिसतंय ते, इकडं ते एक पेरून गेलेत आत्ताच. ट्रॅक्टर आवाज येतोय ना, आता ट्रॅक्टर गेला. पार्टी आहे त्यांचं करायचं चाललंय. तिथं मग आलो होतो. थोड्या टायमिंगनं घरी जायचं, थोडी घालायची, नंतर माघारी यायचं. आणि म्हटलं आलोय तर बघूनच जाऊ पेरले ते. आणि गहू एक दाखव. मागच्या टायमिंगला आलो होतो ना गहू, तेव्हा काय एवढा दिसत नव्हता, पण आता चांगला आलाय गहू. कालच्यापेक्षा आज थोडं चांगलं वाटते, फ्रेश. आज अभ्यास करत बसलो, तोपर्यंत बबण्याचा फोन आला की आपण जाऊ. मग आलो त्याच्यासोबत. आता गहू चांगला आलाय. हे आता गेले होते पट्टी, त्या वरचं वावर. आता वड्याच्या बाजूला 2 वावर आहे, तिकडे सुद्धा बघू केवढं आले ते. मला एक फोटो काढायचे ते ह्याचं नाही, म्हणजे ह्यांचं सूर्यदेवताचं. तो पण बघून येतो इकडे वाड्याकडे. झाडे काढू घेते ते रस्त्याच्या इकडं. इथं पण आलाय गहू, पण एवढं चांगला नाही आला. पट्टीच्या वरच्या वावरामध्ये चांगला आलाय थोडा. खालच्या वावरामध्ये हरभरा केला होता. हरभरा शाळू मिक्स आहे. तिथं पण बघू मग केवढं आलंय ते. आज म्हणजे
मागच्या 2-3 दिवसामध्ये मला वाटतं थंडी वाढलेलं आहे. सकाळचं उठू वाटत नाही. काल रात्री मला वाटतं 12-1च्या पुढेच पिचकारी म्हणजे डॉग आहे ती ओरडत होती. का ओरडत होती काय माहीत. कितीतरी मिनटं ओरडत होती. आबा उठून गेले, दिदी गेले, पण मला उठू वाटत नव्हतं थंडीत असलं. नाही इथं काय एवढं आलं. नीट हरभरा सुद्धा नाही आला आणि शाळा सुद्धा नाही आला एवढा म्हणावं तेवढा चांगला. पाणी पाजून डबल पाणी झाले तसं त्याला. पहिल्यांदा मी आलो होतो, दुसऱ्या टाईमला आबा आले होते. मी गेलो होतो मम्मीला घेऊन विट्याला. त्या दिवशी ते झालं पाणी पाजून झालं. तिसऱ्यांदा पाणी पाजायचं आहे तेव्हा औषध मारायचं आहे. 21 दिवसानं मारते ते औषध ना, ते मारायचं आहे. त्याच्या अगोदर पाणी पाजून घ्यायचं, नंतर त्याच्या अगोदर का नंतर पाणी पाजायचं आहे ते आबांनाच माहीत आहे. काल आम्ही माइंडला गेलो होतो दवाखान्यात, तेव्हा येताना ते औषध आणले होते. तर बघू नक्की कधी मारायचं ते. घरी जातो पहिल्यांदा होडी घालतो, नंतर येतो. नियोजन बघू पुढं. आज अभ्यास करत बसलो होतो जरा. काल काय करू वाटलं नाही, काल झोपलो होतो निवांत. आज थोडा केला करायला पाहिजे, कारण 9 तारखेपासून एक्झाम चालू आहे. 9 तारखेपासून आमची एक्झाम चालू आहे. 9, 10, 11 मध्ये काय ते सुट्ट्या येत्या, रविवार आहे त्याच्या सुट्ट्या येत्या. आय थिंक 16 तारखेला आमचा शेवटी पेपर असेल HTML आणि CSS. ते प्रॅक्टिकल एक्झाम कधी आहे काय माहिती. HTML CSS ते काय सांगितलं नाही अजून आम्हाला. सांगता येईल तेव्हा बघू. माझं काय सुट्टी येत्या, पण कामच आहे जास्त, ते मला एवढा अभ्यास करायला टाईम भेटला नाही जास्त. आणि आजारी पडलो त्यानं करू वाटून झालंय. आज केला बऱ्यापैकी, पाठांतर नाही केलं कशातच, लिहिण्याचंच बघतो जास्त करून. आज इलेक्ट्रॉनिक्सचा केला थोडाफार, मॅथमॅटिक्स केला. म्हणजे मॅथमॅटिक्स न्यूमेरिकल मेथड जे माझ्याबरोबर शिकतात त्यांना माहीत असेल, दुसऱ्या कोणाला माहीत नसेल. न्यूमेरिकल मेथड बद्दल बोलतोय ते. इलेक्ट्रॉनिक्सचे दोन्ही पण आहेत. इलेक्ट्रॉनिक्सचे 2 सब्जेक्ट आहेत, त्या दोन्ही सब्जेक्टचा अभ्यास केला थोडा. जास्त डीपमध्ये अजून नाही गेलो. उद्या वडूला जायचं मला, एक काम आहे. सातारा गेलो होतो, तिथलं काम झालं. उद्या वडूला जायचं आहे, तिथलं पण एक काम झालं ना, मग काय टेन्शन नाही. आज बघू झाले का ते. आणि सूर्यदेवता गेले काय, पोटून नाही तर निघायचं नाही माझा. 5:30 वाजले. जातो पटापट, तो पोटून निघतोय का चांगलासा. A few inches later. 6:45 वाजता घरी आलोय. होडी आणि रुमाल थोडा बांधलाय, आणि नदी पार करून जायचं आहे, म्हणजे नदी ओलांडून जायचं आहे. गार लागते आता गाडीवरनं माझ्या घरी गेलो. नवदाची बॅग घ्यायला गाडी लागते, गाडीवर फुल पॅकिंग करून जाऊ. तिकडे गेल्यावर काढू वाटलं तर रूम. चला कमी रस्ता येत कमी. हा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. माझा दुसरा चॅनल आहे हंबली बॉय, तिथे जाऊन सुद्धा सबस्क्राईब करू शकता. तिकडचा कंटेंट थोडा वेगळा आहे हिंदी चॅनलमध्ये. ज्यांना आवडेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटू मग लवकर नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.